स्वामी समर्थ महाराज हे कोण आहेत? बऱ्याच जणांनी, बऱ्याच विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, की स्वामी महाराज कोण होते? त्यांचं स्वरूप काय? पण महाराजांच्या बखरीचा जर समग्र अभ्यास केला, तर असं लक्षात येईल, की स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म होते. तर या मूळ परब्रह्मामधला एक विलक्षण वेगळा भाग स्वामी महाराजांचा आहे. असं शास्त्र सांगतं, की त्या परब्रह्माला ते जेव्हा केव्हा पहिल्यांदा सगुण झालं, ती सगुण होण्याची इच्छा झाल्याबरोबर त्यांचं जे रूप प्रकट झालं, ते भगवान श्रीकृष्णांचं होतं. पण हे मूळ प्रत्यक्ष परब्रह्म आहे. एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तशा त्या परब्रह्माच्या सगुण रूपाच्या दोन बाजू आहेत. एक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री दत्तात्रेय. स्वामी महाराजांच्या रूपामध्ये एक विलक्षण भाग असा आहे, की हे दोन्ही त्यांच्या ठिकाणी ते भगवान श्रीकृष्णही आहेत आणि ते भगवान श्री दत्तात्रेय पण आहेत. हे स्वामी समर्थांचं रूप आणखी एका बाजूनी विलक्षण आहे. त्यांनी नृसिंह अवतार जो झाला भगवंतांचा, त्या नृसिंह अवताराची धारणा देखील स्वतःमध्ये केलेली आहे स्वामी महाराजांनी. आणि म्हणून त्यांनी एकदा कोणाला तरी सांगताना सांगितलं होतं, की आमचं नाव नृसिंह भान. त्यांचाच तो अवतार आहे नृसिंह अवतार. तेच ते नृसिंह झालेले आहेत. आणि त्या नृसिंह अवताराचं भान अजूनही आम्हाला आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी नृसिंह भान नाव सांगितलं. त्यांच्यामध्ये असं विलक्षण रूप आहे, की ते नृसिंह आहेत, भगवान नृसिंह आहेत, ते भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते भगवान दत्तात्रेय पण आहेत.